सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। एक नंबरचा क्वेश्चन आहे, भारतातील सर्वात मोठा वाळवंट कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए थारा, ऑप्शन बी सहार, ऑप्शन सी गोबी, ऑप्शन डी वरील कोणतेच नाही। उत्तर आहे भारतातील सर्वात मोठा वाळवंट थारा आहे, उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 2 आहे, कोणता प्राणी राष्ट्रीय प्राणी आहे भारताचा? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सिंह, ऑप्शन बी वाघ, ऑप्शन सी हत्ती, ऑप्शन डी गेंडा। तर याचं उत्तर वाघ प्राणी राष्ट्रीय प्राणी आहे भारताचा, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 3 आहे, भारताची राजधानी काय आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी कोलकाता, ऑप्शन सी दिल्ली, ऑप्शन डी चेन्नई। तर याचं उत्तर भारताची राजधानी दिल्ली आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 4 आहे, ताजमहल कोणत्या शहरात आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी आग्रा, ऑप्शन सी जयपूर, ऑप्शन डी लखनऊ। तर याचं उत्तर आहे ताजमहल हा आग्रा शहरात आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, सौरमंडळातील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पृथ्वी, ऑप्शन बी मंगळ, ऑप्शन सी शनी, ऑप्शन डी गुरु। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर सौरमंडळातील सर्वात मोठा ग्रह गुरु आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 6, भारताच्या पहिली पंतप्रधान कोण होत्या? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन सी जवाहरलाल नेहरू, ऑप्शन डी सुभाषचंद्र बोस। तर याचं उत्तर भारताचे पहिले पंतप्रधान हे जवाहरलाल नेहरू होते, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। तर क्वेश्चन 7 आहे, कोणता रंग इंद्रधनुष्यात सर्वात शेवटी असतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए लाल, ऑप्शन बी निळा, ऑप्शन सी जांभळा, ऑप्शन डी हिरवा। तर याचं उत्तर जांभळा रंग इंद्रधनुष्यात सर्वात शेवटी असतो, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 8 आहे, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पोपट, ऑप्शन बी हंस, ऑप्शन सी मोर, ऑप्शन डी कावळा। तर याचं उत्तर भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 9 आहे, आपण श्वास घेतो त्या वायूचे नाव काय आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हायड्रोजन, ऑप्शन बी ऑक्सिजन, ऑप्शन सी नायट्रोजन, ऑप्शन डी कार्बन ऑक्साइड। तर याचं उत्तर आपण श्वास घेतो त्या वायूचे नाव ऑक्सिजन आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 10, पंतप्रधान ही पद कोणत्या देशात आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी ब्राझील। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला तुम्ही आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर पंतप्रधान ही पद भारत देशात आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 11 आहे, पृथ्वीवर दिवस आणि रात्र कशामुळे होतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सूर्याची हालचाल, ऑप्शन बी चंद्राची फिरकी, ऑप्शन सी पृथ्वीची फिरणी, ऑप्शन डी गुरुत्वाकर्षण। याचं उत्तर पृथ्वीवर दिवस आणि रात्र ही पृथ्वीचे फिरण्याने होतं, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे, दुधामध्ये कोणते मुख्य पोषक द्रव्य असतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए प्रथिने, ऑप्शन बी लोह, ऑप्शन सी कॅल्शियम, ऑप्शन डी जीवनसत्व सी। तर याचं उत्तर आहे दुधामध्ये कॅल्शियम मुख्य पोषक द्रव्य असतो, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 13 आहे, संसदेचे 2 सभागृह कोणती? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए लोकसभा आणि महासभागृह, ऑप्शन बी राज्यसभा आणि ग्रामसभा, ऑप्शन सी लोकसभा आणि राज्यसभा, ऑप्शन डी राज्यसभा आणि न्यायालय। तर याचं उत्तर संसदेचे 2 सभागृह हे लोकसभा आणि राज्यसभा, याचं उत्तर आहे ऑप्शन सी।
क्वेश्चन 14 आहे भारताचा पहिला अंतराळवीर कोण होता? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कल्पना चावला, ऑप्शन बी राकेश शर्मा, ऑप्शन सी विक्रम भाई, ऑप्शन डी अब्दुल कलाम। तर याचं उत्तर आहे भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा इज उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 15 आहे जय जवान जय किसान हे घोषणावाक्य कोणी दिले? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए नेहरू, ऑप्शन बी शास्त्री, ऑप्शन सी गांधी, ऑप्शन डी आंबेडकर। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर आहे जय जवान जय किसान हे घोषणावाक्य लाल बहादूर शास्त्रीने दिले इज उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 16 आहे कोणता खेळ विश्वचषक वर्ल्ड कप साठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए फुटबॉल, ऑप्शन बी क्रिकेट, ऑप्शन सी हॉकी, ऑप्शन डी बॅडमिंटन। तर याचं उत्तर आहे क्रिकेट खेळ विश्वचषक वर्ल्ड कप साठी प्रसिद्ध आहे इज उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 17 आहे भारताचा कोणता सण दिव्यांच्या सजावटीत करून साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए होळी, ऑप्शन बी दिवाळी, ऑप्शन सी रक्षाबंधन, ऑप्शन डी मकर संक्रांत। तर याचं उत्तर भारताचा दिवाळी सण दिव्यांच्या सजावटी करून साजरा केला जातो इज उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 18 आहे कोणता प्राणी सर्वात मोठ्या वेगाने धावतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए वाघ, ऑप्शन बी सिंह, ऑप्शन सी चित्ता, ऑप्शन डी हरिण। तर याचं उत्तर चित्ता प्राणी सर्वात मोठ्या वेगाने धावतो इज उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 19 आहे जन गण मन हे कोणाचे राष्ट्रीय गीत आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए पाकिस्तान, ऑप्शन बी नेपाळ, ऑप्शन सी श्रीलंका, ऑप्शन डी भारत। तर याचं उत्तर जन गण मन हे राष्ट्रीय गीत भारतचे आहे इज उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन जो की 20वा आपला आहे तो पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए सूर्य, ऑप्शन बी मंगळ, ऑप्शन सी चंद्र, ऑप्शन डी शनी। तर याचं उत्तर पृथ्वीचा उपग्रह चंद्र आहे इज उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 21वा कोणता धातू द्रव्य अवस्थेत असतो खालच्या तापमानात? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए सोने, ऑप्शन बी पारा, ऑप्शन सी तांबे, ऑप्शन डी लोह। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर आहे पारा धातू द्रव्य अवस्थेत असतो खालच्या तापमानात इज उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 22 भारतरत्न पुरस्कार कोणाला दिला जातो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए खेळाडूंना, ऑप्शन बी सर्वसामान्य लोकांना, ऑप्शन सी राष्ट्रीय उत्कृष्ट सेवा करणाऱ्यांना, ऑप्शन डी फक्त राजकारण। तर याचं उत्तर आहे भारतरत्न पुरस्कार राष्ट्रासाठी उत्कृष्ट सेवा करणाऱ्यांना दिला जातो इज उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 23 IPL मध्ये सर्वात जास्त वेळा विजय मिळवणारा संघ कोणता? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए RCB, ऑप्शन बी CSK MI, ऑप्शन सी MI, ऑप्शन डी KKR। तर याचं उत्तर IPL मध्ये सर्वात जास्त वेळा विजय मिळवणारा संघ CSK आणि MI आहे इज उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 24 असं कोणतं शहर आहे जे 24 तास जागं असतं? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी न्यूयॉर्क, ऑप्शन डी दुबई। याचं उत्तर न्यूयॉर्क शहर आहे जे 24 तास जागं असतं इज उत्तर आहे ऑप्शन सी। जो की लास्ट 25वा क्वेश्चन आहे तो आहे वेद कोणत्या भाषेत लिहिलेले गेले आहेत? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए हिंदी, ऑप्शन बी संस्कृत, ऑप्शन सी इंग्रजी, ऑप्शन डी पाली। जर तुम्हाला या क्वेश्चनचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा GKच्या व्हिडिओमध्ये।